नमस्कार मित्रांनो तुम्ही तुमच्या पी-एफची ई-के-वाय-सी कशी करू शकता हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, पी-एफची ई-के-वाय-सी करण्यासाठी तुम्हाला गुगलवरती येऊन टाईप करायचे आहे युनिफाईड पोर्टल। तर इथे जे वेबसाईट जी आहे ती तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तिथून तुम्ही त्या वेबसाईटवरती जाऊन के-वाय-सी करू शकता। तर इथे टाईप करायचे आहे युनिफाईड पोर्टल आणि सर्च करायचे आहे। त्यानंतर इथे मेंबर होम जी वेबसाईट आहे दुसरी, त्यावरती क्लिक करायचे आहे। त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला जे आहे ती ॲडव्हर्टाइज दिसेल, तर इथे ओके करायचे आहे। त्यानंतर इथे यूएन नंबर आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचे आहे आणि हा जो कॅप्चा दिसत आहे तो इथे तुम्हाला टाईप करायचा आहे आणि साइन इन बटनावरती क्लिक करायचे आहे। त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती एक OTP पाठवला जाणार आहे, तो OTP तुम्हाला इथे टाईप करायचा आहे आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचे आहे। तर इथे मला OTP आलेला आहे, टाईप करून आणि सबमिट करून घेत आहे। तर इथे लोडिंग होईल आणि तुमचं सक्सेसफुल अकाउंट जे आहे ते लॉग इन झालेलं दिसेल। तर इथे बघू शकता आता आपण लॉग इन झालेलो आहोत। त्यानंतर इथे तुम्हाला पहिला ऑप्शन दिसेल व्ह्यू आणि त्यानंतर दुसरा ऑप्शन दिसेल मॅनेजचा, त्यामध्ये तिसरा पर्याय दिसत आहे के-वाय-सी, त्यावरती क्लिक करायचे आहे। त्यानंतर के-वाय-सी टॅब जो आहे तो तुम्हाला ओपन झालेला दिसेल। इथे बघू शकता बँक अकाउंट, त्यानंतर पॅन नंबर तुम्ही इथे के-वाय-सीसाठी देऊ शकता। तर पहिल्यांदा आपण इथे बँक अकाउंटची माहिती ॲड करूया। तर इथे बँक डिटेल आपल्याला दिसेल। तर इथे आपलं बँक अकाउंटवर जसं नाव असेल तसं इथे तुम्हाला दाखवले जाईल। त्यानंतर इथे आपल्याला बँक अकाउंट नंबर जो आहे तो टाईप करायचा आहे। तर इथे आपल्याला कन्फर्म बँक अकाउंट नंबर जो आहे तो टाईप करायचा आहे। पहिल्यांदा इथे तुम्हाला टाईप करायचा आहे, त्यानंतर इथे कन्फर्म बँक अकाउंट नंबर टाईप करायचा आहे। त्यानंतर बँकेचा IFSC कोड इथे टाईप करून घ्यायचा आहे। त्यानंतर टिक मार्क करून सेव्ह करायचे आहे। त्या अगोदर मित्रांनो, जे आहे ते बँकेची डिटेल ॲड करून झाल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय IFSC त्यावरती क्लिक करायचे आहे। इथे बघू शकता कोपऱ्यामध्ये निळ्या रंगाचा पर्याय आहे व्हेरीफाय IFSC, त्यावरती क्लिक करायला विसरू नका। तर इथे व्हेरीफाईड असं दिसायला पाहिजे IFSC व्हेरीफाईड, तर इथे ओके करायचे आहे। त्यानंतर इथे टिक मार्क करून आणि सेव्ह बटनावरती क्लिक करायचे आहे। इथे खाली निळ्या रंगाचा पर्याय दिसत आहे सेव्ह, त्यावरती क्लिक करायचे आहे। तर इथे लोडिंग होईल आणि आपल्या मोबाईल नंबरवरती एक OTP पाठवला जाईल। तर इथे बघू शकता आपल्या मोबाईल नंबरवरती आता OTP पाठवण्यात आलेला आहे। तर इथे OTP टाकून सबमिट करायचे आहे। तर मला इथे OTP आलेला आहे, तर इथे सबमिट करूया। अशा प्रकारे प्रोसेस होईल आणि तुमच्या बँक अकाउंट जे आहे ते ॲड इथे होणार आहे, के-वाय-सी साठी जाणार आहे। त्यानंतर इथे खाली बघू शकता खाली यायचे आहे आणि इथे बघू शकता बँक अकाउंट जे आहे ते के-वाय-सी साठी गेलेलं आहे, पेंडिंगमध्ये आहे, काही दिवसांनी ॲप्रूव्ह होऊन जाईल। तर इथे आता आपलं बँक अकाउंट जे आहे ते ॲड झालेलं आहे। आता पॅन कार्डसुद्धा तसंच ॲड करून घ्यायचे आहे। तर इथे पॅन डिटेल तुम्हाला पाहायला मिळेल। इथे पॅन कार्डवर जसे नाव असेल तसे तुम्हाला इथे पाहायला मिळेल। त्यानंतर तुमचा पॅन कार्ड नंबर जो आहे तो इथे टाईप करायचा आहे। तर इथे पॅन कार्ड नंबर टाईप करून घेतलेला आहे। त्यानंतर
इथे टिक मार्क करायची आहे कन्सेंट, त्यानंतर सेव्ह बटनावरती क्लिक करायचे आहे। तर अशा प्रकारे लोडिंग होऊ शकतं, थोडा वेळसुद्धा लागू शकतो। तर इथे थांबायचे आहे। इथे रिफ्रेश वगैरे करू नका। तर इथे परत टिक मार्क करून आणि सेव्ह बटनावरती करून घेतो। तर त्या अशा प्रकारे जो आहे ते लोडिंग होत आहे। तर इथे बघू शकता, इथे आता आपल्या नंबरवरती OTP पाठवण्यात आलेला आहे। तर इथे OTP टाईप करून आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचे आहे। तर मला इथे OTP जो आहे तो इथे आलेला आहे। तर इथे OTP आता टाईप करून घेऊया। तर इथे OTP जो आहे तो टाईप करून घेतलेला आहे। त्यानंतर आता सबमिट बटनावरती क्लिक करायचे आहे। अशा प्रकारे प्रोसेसिंग होईल आणि तुमची पॅन कार्डची KYC सुद्धा ॲड होईल। तर इथे बघू शकता खाली यायचे आहे आणि बँक अकाउंट आणि पॅन नंबर सुद्धा इथे KYC साठी गेलेले आहेत। इथे तुम्ही डिटेल बघू शकता, स्टेटस बघू शकता, प्रोसेसमध्ये आहे। तर तुमच्या HR ला भेटून तुम्ही जे आहे ते अप्रूव्ह करून घेऊ शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही तुमच्या PFची KYC घरबसल्या करू शकता। जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये।